नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। स्थानीय भूमिपुत्रों का आमा संगठन अध्यक्ष के खिलाफ जोरदार मोर्चा, माफी मांगने पर हुआ विवाद शांत। आमा संगठन के अध्यक्ष उमेश तायड़े की हालिया बयान ने स्थानीय भूमिपुत्र समुदाय में गहरा आक्रोश पैदा कर दिया। इस विरोध को लेकर गुरुवार को शहर में जोरदार प्रदर्शन देखने को मिला। सैकड़ों की संख्या में भूमिपुत्रों ने एकजुट होकर आमा कार्यालय की ओर कूच किया। इस मोर्चे का नेतृत्व विधायक डॉक्टर बालाजी किनीकर और विश्वनाथ महाराज वारिंगे ने किया। दोनों ही नेताओं की अगुवाई में प्रदर्शनकारियों ने कार्यालय के बाहर जोरदार नारेबाजी की और उमेश तायड़े से सार्वजनिक रूप से माफी की मांग की। घटना के दौरान माहौल तनावपूर्ण होते हुए भी पुलिस प्रशासन की सतर्कता के चलते कोई अप्रिय घटना नहीं हुई। प्रदर्शनकारियों का कहना था कि अध्यक्ष के वक्तव्य ने स्थानीय लोगों की भावनाओं को ठेस पहुंचाई है, जिसे लेकर तुरंत खेद व्यक्त किया जाना चाहिए। लगातार दबाव और नाराजगी को देखते हुए उमेश तायड़े ने अंततः अपने बयान पर खेद जताते हुए माफी मांगी। माफी के बाद प्रदर्शन शांत हुआ और भीड़ धीरे धीरे तितर बितर हो गई। स्थानीय सूत्रों के अनुसार यह घटना आने वाले दिनों में शहर की राजनीति में एक अहम मोड़ साबित हो सकती है, क्योंकि भूमिपुत्र समुदाय का समर्थन किसी भी राजनीतिक समीकरण के निर्णायक भूमिका निभाता है। MIDC मध्ये काही कंपन्या गुजरातला जात आहेत अशी एक चुकीची चुकीची बातमी आपल्या माध्यमातून मीडिया माध्यमातून दिली होती। कोणताही आमच्या स्थानिक भूमिपुत्र कोणत्याही कंपनीमध्ये दादागिरी केली नाही, कोणतेही काम मागण्यासाठी या ठिकाणी गेलेले नाही, कुणाचीही कंप्लेंट स्टेशनला नाहीये। आणि या ठिकाणी एसीपी साहेब पण आलेत। आम्ही एसीपी साहेबांना विचारले की साहेब म्हटलं कोणता स्थानिक माणूस आहे ज्याने कारखानदारांना किंवा कारखान्यात ज्या ठिकाणी काम चालू आहे त्यांना भेटीस धरला आहे, अशी कोणती कंप्लेंट या ठिकाणी आली नाही। मग अशी स्टेटमेंट चुकीची स्टेटमेंट दिली त्याचा जाब विचारण्यासाठी आमचे स्थानिक महाराज वारिंगे महाराज या ठिकाणी शरद पवार आहे, खरे आहे, नरेश आहे, हे सर्वजणच या ठिकाणी येऊन त्यांना विचारलं एसीपी साहेबांच्या आणि सिनियर पीआय साहेबांच्या समोर। त्यांनी सांगितलं की तसं काही नाहीये, माझ्याकडून झालेली चूक आहे त्यांनी मान्य केली। आणि आमचे जे काही स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना या MIDC मध्ये ज्यांच्या वडिलोपार्जित 100, 25-30 एकर जमीन आज या ठिकाणी गेलेली आहे, आज ते भूमिहीन झालेले आहे। आज जर त्यांना काम मिळत नसेल तर मला सांगा त्यांनी करायचं काय, हा मोठा प्रश्न या ठिकाणी होता। त्यामुळे आम्ही त्यांना विचारल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितलेली आहे। आणि मला असं वाटत नाही कोणतीही आनंदनगरची कोणताही कारखानदार आमच्या स्थानिक भूमिपुत्रामुळे आज या ठिकाणी त्रासलेला असेल किंवा त्रासलेला असेल कोणीही नाहीये। 30-40 वर्ष झालं आज मनात MIDC होती, ऍडिशनल MIDC झाली, त्याचप्रमाणे मालेगाव MIDC झाली, त्याचप्रमाणे चिखली MIDC झाली, ज्या काय असतील त्यांना काम मिळत नसेल। माझी सर्वांना विनंती आहे हे काय नियमाप्रमाणे आपण भेट देऊन आणि कारखानदारांना माझी हात जोडून विनंती आहे सर्वांना, बाबा तुम्ही भूमिपुत्राशिवाय दुसऱ्याला काम देऊ नका, कारण का त्यांचा हक्क त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे। एखाद्याला जर त्याची जमीन गेली त्याच्या जमिनीवर तुम्ही कारखाना बांधला जातो तर त्याला वाईट वाटणार, बाहेरचा माणूस त्या ठिकाणी मटेरियल टाकणार बांधणार, त्यावेळेस त्याचा जीव या ठिकाणी वाईट वाटतं, त्याला बसा, जवळ घ्या, बोला, जरा तुम्ही 10 रुपयाने येत असेल तर आमचे 9 रुपयाने घ्या मटेरियल, परंतु स्थानिक लोकांचेच मटेरियल घ्या, स्थानिक लोकांनाच काम द्या ही मी सर्वांना विनंती करतो। आणि आजचा जो काही हक्कासाठी आले, हक्क मागण्यासाठी आम्ही कोणावर मोर्चा काढला नाही किंवा कोणावरती काही बोललेलो नाही, हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आलो। कारण का मोर्चा काढण्याचं कारण एक आहे, गेली 53 वर्षे इथे आनंदनगर MIDC वसाहत इथे स्थापन आहे, तेव्हापासून ते आजपर्यंत इथले स्थानिक भूमिपुत्र कोणत्याही तक्रारीशिवाय कोणत्याही अडथळ्याशिवाय या MIDC प्रशासनाला आणि इथल्या उद्योजकांना योग्य ते सहकार्य करत आपला रोजगार व्यवसाय करत असतात। मात्र इथे आता नव्याने आलेल्या 25 वर्षात ऍडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन बघा यांच्या संस्थेचं नाव काय आहे, जी मालकांच्या धार्जिनी आहे, यांनी आयुष्यात कधी
कामगारांचा किंवा इथल्या भूमिपुत्रांचा कोणताही त्यांनी ध्येय धोरण आणि त्यांच्याबद्दल सकारात्मक कुठलाही उपाययोजना राबवण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. अशा या संस्थेचा एक अध्यक्ष गेली 25 वर्षापासून उमेश तायडे नावाचा तिथे पत्रकारांना बोलावून त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन एकतर्फी आपली भूमिका मांडून स्थानिकांबद्दल जो गैरसमज पसरवतोय, तिथल्या उद्योग व्यवसाय कारखानदारांमध्ये आणि स्थानिकांमध्ये जे भीतीचं वातावरण तयार करून एक दरी निर्माण करतोय, यामुळे याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावरती आणि व्यवसायावरती गंभीर परिणाम होईल. आणि ते जसे म्हणतात की 1400 कारखाने गुजरातला जाणार आहेत, तर नक्कीच गुजरातला जाण्याची वेळ आता म्हणजे थांबणार नाही. असं जर प्रकारचं यांनी वातावरण निर्माण केली तर याला सर्वस्वी हा आम्हाचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासनही तितके जबाबदार आहे की अशा लोकांच्या जबानीवर लगाम का घातली जात नाही. हे अशा प्रकारचं बेताल वक्तव्य आम्ही खपून घेणार नाही. त्यांनी जे आरोप केले त्याबाबत काय म्हणलं? त्यांनी जे आरोप केलेले आहेत की स्थानिक आम्हाला इथे जो सप्लाय करतात त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट रेट घेतात, तर त्यांनी त्याची शहानिशा करावी, योग्य ते कोटेशन मागावं. कॉम्पिटेटर्स असतात प्रत्येक गोष्टीत, तशी त्यांनी हे करून जो योग्य वाटेल त्यांनी त्यांना निविदा त्यांची पूर्तता करून काम द्यावं त्यांना. आज बाजारभाव काय चालू आहे तो बघावा त्यांनी. पण मला एक सांगायचं याबद्दल दादा की ते जर स्थानिकांच्या रेट बद्दल मटेरियल सप्लायच्या बद्दल बोलतात, पण त्यांचे इथे काही निर्णय चालू आहेत त्यामध्ये त्यांचे कामगार आहेत त्यांना ते साधं महाराष्ट्र शासनाचं भविष्य निधी, PF, ESIC, सेफ्टी, युनिफॉर्म या स्वतः ते उमेश तायडे देत नाहीयेत. हे सगळे उदाहरणं तिथे आम्ही ते सिद्ध करून दाखवू शकतो. असं असताना ते इथे फक्त आव आणतात की मी त्या उद्योग व्यवसायाला चालना देतो. नाही, हे हा चुकीचं आहे. ते उलट इथले उद्योग व्यवसाय बुडवायच्या मागे लागलेले आहेत. इथल्या स्थानिक भूमिपुत्राला बळीराजाला पाताळात गाडण्याचं ते षडयंत्र करतायत, पण ते आम्ही षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी माफी मागितली पण समाधानी आहात का? ही नुसती माफी मागून थांबणार नाहीये. तर त्यांना तसं आम्ही तर त्यांची ही संघटनाच बाद करा सांगतोय. सरकारला आमची विनंती आहे की अशा आम्हा नावाच्या काय संघटना आहेत ज्या मालकांच्या धार्जिणी आहेत आणि स्वतः काहीतरी करून दाखवू असं दाखवतात, ते सगळं चित्र खोटं आहे. त्या संघटनेलाच बाद करावं. माननीय मुख्यमंत्र्यांना, उद्योग मंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या संघटनेवरती इथे नोंदणी द्यायची रद्द करावी. तुम्ही याची मागणी करणार आहे का लेखी? आम्ही सुद्धा लेखी मागणी करणार आहोत. म्हणूनच तर आम्ही जे प्रस्तावित त्यांनी MIDC भूसंपादन करायला घेतले ना, ते आम्ही त्यासाठी विरोध करतोय की आम्हाला 7/12 कोरा करून द्या, आमच्या जमिनीचा विकास करायला आम्ही शेतकरी समर्थ आहोत. मागील काळात आमचे भोळे भावडे शेतकरी होते, त्यांनी तुमच्या समोर गुढे टेकले आणि त्याची आज आम्हाला फळं भोगायला लावतात. आज 53 वर्षात कोणी गावकरी इथे आंदोलन मोर्चा घेऊन कधी आलेला नाही, पण आज आमच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा आणि आमच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवली हरामखोराने, म्हणून आज आम्हाला इथे यावं लागलंय. यापुढे आपली काय भूमिका असणार आहे? यापुढे आम्ही जशा तसं उत्तर देऊ, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण अशा नाथाळांच्या माथी हाणू काठी हे आम्ही संत वचन सार्थ करून दाखवणार. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत, याप्रमाणे आम्ही आतापर्यंत सुपंत आणि सहकार्य करत आलोय. कारण छत्रपती शिवरायांचा विचार आहे सर्वांचं पोटास लावणे आहे, पण या हरामखोरांचा आहे सर्वांस भिकेस लावणे आहे. हे आम्ही होऊ देणार नाही. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. लोकशाही मार्गाने संविधानाच्या बाबासाहेबांनी दिलेल्या आम्हाला शिकवणीप्रमाणे आणि शिवरायांच्या शिवविचाराने आम्ही इथे स्वराज्यच आणणार. ओके. आज एक मिनिट खरे साहेब आपले सर्व भूमिपुत्र महाराजसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुनील खरे आणि सगळे आपले भूमिपुत्रांनी एक आपल्या आम्हा कार्यालयावरती एक चांगल्या रीतीने मोर्चा काढलेला आहे आणि थोडी बैठक पण झालेली आहे. मी जे बाईट दिली होती ती एका संभ्रमातून दिलेली होती बाईट, त्याबद्दल मी सर्व माझ्या भूमिपुत्रांची माफी मागतो. एकच सांगतो की काय झालेले जे झालं ते झालं. आपल्याला एकत्र येण्यासाठी आपण काय पुढचे काम घेतोय. भूमिपुत्रांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे, हक्क मिळाले पाहिजेत हे आपण ठरवले आणि त्याच्यासाठी पुढचे कदम हे आपण आमदार साहेब, महाराज साहेब आणि सर्वांचे एकत्र येऊन आपण पूर्ण करूया. धन्यवाद. साहेब, मिराकल बद्दल काय सांगणार तुम्ही? मिराकल काय त्याचे 6 महिने झाले 260 4 महिने झाले 260 बाहेर, तुम्हाला माहिती नाही का? संघ म्हणून एक कामगार संघटना आहे. कंपनीमध्ये कामगार कायद्याचं पालन व्हावं म्हणून म्हणजे मिनिमम वेजेस मिळावे, साहेबांना मागे भेटलं होतं, ESI मिळावा, PF मिळावा, याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. तर त्या आंदोलनाला या माणसाने आंदोलन मोडून काढण्यासाठी या माणसाने काय केलं की 260 कामगार बाहेर उभे यावं आणि 250 कामगार परराज्यामधले आणून
आता ते आतमध्येच राहतात, आतमध्येच खातात, आतमध्येच पितात आणि आतमध्येच काम करतात. आम्ही बाहेर लोकल माणसं इथले आणि परदेशी माणसं आतमध्ये काम करतात. स्थानिक लोक बाहेर आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो शासन निर्णय आंदोलन मागे नाही घेतला म्हणजे ती कंपनी गुजरातला जाईल. 30% स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यासाठी जो महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाची म्हणजे महाराष्ट्र सरकारच्याही विचारधारेची, ध्येय धोरणांची तो कशा प्रकारे पायतुडवणी करीत आहे त्याचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर या आनंदनगर एमआयडीसी मध्ये त्या आम्हा नावाच्या संघटनेचा हा अध्यक्ष उमेश तायडे कशा प्रकारे येते त्याची मनमानी करतोय आणि तिथल्या भूमिपुत्रांवर कशा प्रकारे अन्याय करतोय याचं जिवंत उदाहरण या आनंदनगर एमआयडीसी मध्ये आहे. ब्रजेश तेलंगे साहेबांना माहिती. उमेश तायडे बोलून द्या. त्याला सांगतो हात जोडून, त्याला कोणी साहेब बोलू नका. आधी सांगतो तो कसला साहेब आहे, तुम्ही सगळे साहेब आहेत, आपण शेतकऱ्याची पोरं साहेब आहोत. तो कोण कुठून आलेला, हा कसला साहेब आहे? परिसरातल्या ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना आहे हे गुंड बनवण्याचं काम हे या ठिकाणी करीत आहे. आज ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या हक्कासाठी लढतायत. आपण जर याचा सर्वे केला तर शेतकऱ्यांची किती मुलं आज या ठिकाणी कामाला आहे त्याचा आपण सर्वे करा. किती लोकांना एमआयडीसी मध्ये रोजगार आहे याचा आपण सर्वे करा. म्हणजे एमआयडीसी जर टक्केवारी बघितली तर मला वाटतं 10% सुद्धा लोक या ठिकाणी कामाला नाही आहेत या अख्ख्या पंचक्रोशीतील. आणि आता उरलेले जे काही मुलं जे सक्षम आहेत की ज्यांनी काहीतरी उलटपालट करून धंदे उभे केलेले आहेत आणि त्यांचे धंदे या ठिकाणी चालू असताना जर या ठिकाणी तायडे जर असे बोलत असतील की स्थानिक दादागिरी करतात, गुंडागिरी करतात, मला असं वाटतं की पहिल्यांदा जे एमआयडीसी मध्ये जे एजंट ठेवलेले आहेत एजंट, त्या एजंट लोकांचा पहिल्यांदा बंदोबस्त त्यांनी करावा. शेतकऱ्यांशी कधी त्यांनी समन्वय साधलेला आहे का? काही साधलेला. सर्व मुलं जी आहेत ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. जे काही यातला गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा नाहीये आणि म्हणून हक्कासाठी लढताना जर त्यांना गुन्हेगार वाटत असतील तर मला वाटते भविष्यामध्ये ही सगळी मुलं गुंड होणार, गुन्हेगार होणार आणि याला जबाबदार हे तायडेसारखे लोक आणि एमआयडीसी असणार असं मला वाटतं. आणि म्हणून आम्हाला समाजामध्ये शांती पाहिजे. आम्हाला या समाजामध्ये जर पाहिजे सहिष्णुता पाहिजे. कुठल्याही प्रकारचा वाद नको, विवाद नको. आता सर्व मुलं शिकलेली आहेत, एज्युकेटेड झालेली आहेत. पाला असेल, त्याबरोबर फणशीपाडा असेल, जांभिवली असेल, बोनवली असेल, ही सर्व मुलं जी आहेत आता शिकलेली आहेत, मोठी झालेली आहेत. आणि उद्योगासाठी ती मुलं जर लढत असतील तर त्यांना उमेश तायडेंनी कुठेही गुन्हेगार बनवण्याचा प्रयत्न करू नये असं आम्हाला वाटतं. आपल्या कारखानदारांना स्थानिक लोकांकडून त्रास होतो हे तुम्हालाही माहिती पडेल. आम्ही किती लोक या कारखानदारांना सहकार्य करतोय. रात्री बेरात्री 12 वाजता 1 वाजता कुठं चोर येतात, काय येतात, आम्ही स्वतः तिथे कंपनीला जाऊन संरक्षण देतोय. साहेब आता नुकतीच एक बातमी या ठिकाणी आपल्याला कळालेली आहे. इथं मिरायकल म्हणून जी कंपनी आहे तिथं 200 लोकांना, गाववाल्यांना बाहेर ठेवलेत. म्हणजे आपल्या मराठी माणसाला, गाववाल्यांना बाहेर ठेवलेत. आणि मिरायकलचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे. आज 2 महिने झाले, 5 महिने झाले, 5-6 महिन्यापासून. तर हे 250 लोक बाहेरचे, एमपीचे, नेपाळी त्या ठिकाणी काम करतात आणि सर्व कंपनी बंद ठेवून आतमध्ये काम चालू आहे. हा अन्याय नाही का लोकांवर? आपल्याला सांगतो की जे तायडे आहेत या आमाचे जे अध्यक्ष त्यांनी बाहेर येऊन या ठिकाणी स्पष्टीकरण द्यावं. ते पलीकडे जे भिंतीच्या पलीकडे बसलेले आहेत त्याने समोर यावं. म्हणजे काय त्याच्यामध्ये सत्यता आहे ही गोष्ट स्पष्ट होईल. कोणता शेतकरी किंवा कोणता गावाला का एखाद्या कंपनीला त्रास दिलाय त्याचा पुरावा त्यांनी सादर करावा की ही व्यक्ती, हा मालक येथे इथे मला त्रास होतोय, असोसिएशन वाले असोसिएशन कडे कंप्लेंट आहे या माणसाची किंवा तो माणूस आणि ती व्यक्ती यांना समोरासमोर आणून ते स्पष्टीकरण द्यावं. उमेश तायडे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.